नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या MPSC मेन्स 2026 करता आपण एसे रायटिंग प्रोग्राम जो आहे तो सुरू केलेला आहे। आजच आपण दुसरा एसे जो आहे तो दिलेला आहे। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी खाजगीमध्ये मला म्हटलंय की सर सगळीकडे एसे विषयी बोललं जातं की एसे असा लिहावा, एसे तसा लिहावा, सुरुवात करताना काहीतरी चमकदार लक्ष वेधून घेणाऱ्या कोटेशननी करावी, एखाद्या कवितेतली ओळ लिहावी, मग त्याच्यामध्ये सुसूत्रता असावी, मग त्याच्यामध्ये फ्लो असावा, असे परिच्छेद पाडावेत, मग शेवट करताना काहीतरी एक विधायक पुरोगामी काहीतरी आशेचा किरण दिसेल अशा प्रकारचा शेवट करावा। एसेच्या दिलेल्या विषयाशी संबंधितच सगळ्या उतार्यांमधले मुद्दे जे आहेत ते त्याला जोडून घेतले जावेत, मुद्दे जे आहेत ते साध्या सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये लिहिले जावेत। हे आम्हाला कळलेलं आहे, हे समजतंय, पण आता हे करायचं कसं? म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे की हे करायचं कसं, म्हणजे कार्ल मार्क्सचं जे एक विधान आहे बघा की द फिलॉसॉफर्स हॅव ओनली इंटरप्रिटेड द वर्ल्ड इन व्हॅरियस वेज, म्हणजे जे तत्त्वज्ञ आहेत जगातले त्या सगळ्या तत्त्ववेत्यांनी जगाचं इंटरप्रिटेशन जे आहे, जग कसं आहे, याच्यामध्ये काय समस्या आहेत, मग इथे काय प्रॉब्लेम आहे, भांडवलच्या दारांचा काय प्रॉब्लेम आहे, जगण्याच्या अस्तित्वाचा काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं सांगितलेलं आहे। पण प्रश्न खरा तर इथे आहे, म्हणजे कार्ल मार्क्स जे म्हणतो की द पॉईंट हावेवर इज टू चेंज इट, म्हणजे मुद्दा आहे की हे जग मग बदलायचं कसं, जग कसं आहे त्याचं सगळं तुम्ही आम्हाला माहिती दिली, द पॉईंट हावेवर इज हाऊ टू चेंज इट। तर तसंच आता एक प्रश्न जो आहे की आपल्याकडे महाराष्ट्रात गेल्या वर्षीपासून जेव्हा मेन्स आलंय तेव्हा नुसतंच याचं पेव फुटलंय की ह्याव करावे, त्या करावे, असे लिहावे, तसे लिहावे, पण कसे लिहावे आणि कसं लिहिणार, हा जो काही मुद्दा आहे म्हणजे ज्याला आपण गाभ्याला हात घालणं म्हणतो ते आपल्याकडे होत नाही। आणि त्याचं कारण जुन्या ऑब्जेक्टिव्हचंच कल्चर आहे, जुन्या ऑब्जेक्टिव्हचीच टीचिंग मेथड आपल्याकडे अजून आहे की कमीत कमी वाचा, एवढीच पुस्तकं वाचा, आमचीच पुस्तकं वाचा, ही 2च पुस्तकं वाचा, असा कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच ठेवल्यामुळे मुलांना लिहिता येत नाही आहे। गेल्या वर्षी तो अप्रोच खपून गेला कारण लोक जे आहेत ती इथलीच होती, पण आता UPSCचा जर तुम्ही 24 मेचा पेपर बघितला त्यामुळे अनेक विद्यार्थी, तो रँडम पेपर आल्यामुळे तिथे जे आहे फेल्युअर वाढलेलं आहे आणि तो सगळा क्राऊड जो आहे तो आता महाराष्ट्रामध्ये आपला जो काही मराठी मुलांचा क्राऊड आहे तो MPSCकडे सुद्धा आता एक प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह म्हणून बघायला लागलेला आहे। तुम्हाला जर आता ही स्पर्धेत टिकायचं असेल तर कॉन्झर्वेटिव्ह राहून चालणार नाही। आम्ही ही पुस्तकं वाचतो, लोक एसेची पुस्तकं वाचतायत, लोकांनी लिहिलेले निबंध वाचतायत, हे अत्यंत म्हणजे हास्यास्पद आहे, विनोदी आहे। एसे वाचून एसे लिहिता येत नसतो, इतकं साधं ते आहे। तुमचं समग्र व्यक्तिमत्व ज्या पद्धतीने घडलेलं असतं, आणि व्यक्तिमत्व कसं घडतं, रोजच्या जगण्यातनं घडतं। तुम्ही काय काय बाबी ग्रहण करता, तुम्ही कुठले चित्रपट पाहता, त्या चित्रपटांमध्ये काय प्रकारचं वैविध्य आहे, तुम्हाला त्याच्यातलं सोशल अँगल कळतो का, तुम्हाला त्यातला पॉलिटिकल अँगल कळतो का, तुम्हाला त्यातला मनोरंजनात्मक अँगल कळतो का, तुम्हाला वाचन करताना तुम्ही फक्त काही छावा आणि मृत्युंजयच वाचताय का, की तुम्हाला इतरही कादंबऱ्या दिसत आहेत मराठीमधल्या, मराठीतले महत्त्वाचे लेखक तुम्हाला माहिती आहेत का, तुम्हाला भालचंद्र नेमाडे माहिती आहेत का, बाकी काही असू दे, फार जुन्यांपासून जरी म्हटलं तरी किमान तुम्ही कोसला वाचलेली आहे का, तुम्हाला गौरी देशपांडे नावाची महत्त्वाची मराठीतली लेखिका माहिती आहे का, तुम्हाला कविता महाजन नावाची मराठी लेखिका माहिती आहे का, तुम्हाला मेघना पेठे नावाची मराठी लेखिका माहिती आहे का, मराठीमध्ये किरण नगरकर नावाचे लेखक आहेत ते तुम्ही थोडेफार वाचलेले आहेत का, तुम्ही रविवारच्या पुरवण्यांमध्ये काय वाचता, सकाळची सप्तरंग असेल, लोकसत्ताची लोकरंग असेल, महाराष्ट्र टाईमची संवाद असेल, ह्या रविवारच्या पुरवण्यात तुम्ही वाचताय का, इंग्रजीमध्ये लिहित असाल तर तुम्ही आय नावाची जी काही सप्लिमेंट आहे ती इंडियन एक्सप्रेसची ती बघताय का, हिंदूचं लिटररी जी काही पुरवणी येते ती बघताय का, मिंटचं लाऊंज येतं आहे सॅटर्डेला ते पाहताय का, काय वाचताय तुम्ही। आणि आता तर ऑडिओ व्हिज्युअलमध्ये एवढं आलेलं आहे की यूट्यूबवरती नोबेल लॉरिएट म्हणजे ज्यांना नोबेल मिळालं आहे त्यांच्या भाषणं आहेत, त्यांची मुलाखती आहेत, बुकर पारितोषिक मिळालं आहे, त्यांचे विचार आहेत जगाविषयी, जगभरातले, म्हणजे आता फ्लेश नावाची कादंबरी आहे तिला काहीतरी बुकर मिळालं आहे 25चं, ते तुम्ही बघितलं आहे का, काय लिहून येतं आहे, काय प्रकारे LGBTQ जे काही आहे म्हणजे जे ट्रान्सजेंडर लोक आहेत त्यांच्या हक्कांसाठी जगभरामध्ये काय चाललं आहे, ते लोक काही साहित्य निर्मिती करतायत का, या प्रकारचं ज्याला आपण म्हणतो की डोळे कान सगळं तुमचं उघडं असणं आणि ह्याच्यामधून तुम्ही काही ना काही माहिती मिळवणं, त्याच्याविषयी सेन्सिटिव्हली विचार करणं, हे सगळं तुम्हाला कळतंय का। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे आता समजा आपण स्त्री म्हणून कोणी जन्माला येत नाही, ती घडवली जाते,
असा पहिला निबंध आहे. तर एक 2-3 लोकांनी मला एसे काल पाठवले पण, की वन इज नॉट बॉर्न बट रादर बिकम्स वुमन, की सिमोन दे बोव्वा नावाच्या स्त्रीवादी लेखिकेचं साधारणतः 20व्या शतकाच्या मध्याच्या सुमारासचं हे तिच्या द सेकंड सेक्स या पुस्तकामधलं हे वाक्य आहे, की स्त्री म्हणून जन्माला कोणी स्त्री जन्मत नाही, ती घडवली जाते. मराठीमध्ये द सेकंड सेक्सचा अनुवाद पण केलेला आहे. मला वाटतं करुणा गोखलेंनी तो अनुवाद केलेला आहे. मराठीमध्ये पण ते पुस्तक अवेलेबल आहे. मग आता हे या वाक्याचं इंटरप्रिटेशन करताना आपल्याला काय आठवतं आहे? आपल्याला इथलं ते खरात प्रकरण जे काही आहे ते आठवतं आहे का? कळतं आहे का आपल्याला की त्याच्यामध्ये 150च्या सुमारास महिलांवरती काही अत्याचाराच्या घटना झाल्या आहेत? मग काय आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये अशी कुठली दुःख होती की आपण त्याच्यामध्ये स्त्रियांनाच दोष देणार आहोत? की खरात प्रकरणामध्ये खरात हा अपवाद आहे की तीच महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे? महाराष्ट्र असाच आहे का? महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता का? मग काय एवढ्या मोठ्या संख्येने स्त्रिया, ज्याला भोंदू बाबा असं आपण म्हणतो, त्याच्याकडे जातात? अशी कुठले समस्या असतात? मग या समस्या तिच्या स्त्रीत्वाला आकार देत असतात का? स्त्री असणं म्हणजे नेमकं काय असणं? म्हणजे ज्या पद्धतीचं सगळं त्याचं इंटरप्रिटेशन आहे, स्त्री जन्मत नाही, ती घडवली जाते. घडवली जाते म्हणजे ती कशी तरी घडवली गेलेली आहे ना. आपण जर बघितलं की घडवली जाते असं म्हटल्यानंतर वुमन असा शब्द जर आपण लिहिला, मराठीमध्ये स्त्री असा शब्द जर आपण लिहिला, की ती घडवली जाते, म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे 1, 2, 3, 4 असे काहीतरी पॅरामीटर्स आहेत. स्त्री असणं म्हणजे काय याचे? मग स्त्री म्हणजे काय आहे? की आई असणं म्हणजे मातृत्व, मदरहूड नावाची गोष्ट तिच्याशी जोडली गेलेली आहे. की आई पण जे स्त्रीच्या जन्माचं सर्वोच्च सुख काय मानलं गेलेलं आहे? की आई होणं. मातृत्व जर असेल तरच ती त्या स्त्रीच्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे. हे जे घडवलं जाणं आहे हे कुठून घडवलं आहे? हे तिला बायोलॉजिकली वाटतंय का? मग जर हे तिला बायोलॉजिकली तिच्या जन्मजात तिच्यामध्ये ती उर्मी असेल, तर मग का आज अनेक म्हणजे मराठीमधल्या अभिनेत्री आहेत, हिंदीमधल्या अभिनेत्री आहेत, वेगवेगळ्या मोठमोठ्याले सेलिब्रिटी आहेत ज्या वर्गीयदृष्ट्या वरच्या वर्गामध्ये गेलेल्या आहेत, ह्या सांगतायत की नाही आम्हाला आई व्हायचं नाही आहे, आम्हाला करिअरवर फोकस करायचं आणि त्याच्या वाचून आमचं काही अडत नाही. म्हणजे लोकसत्ताला लेख येत आहेत, चतुरंगाला लेख येतात. मग त्याच्याखाली फेसबुक आणि सोशल मीडियाच्या कमेंट्स जर तुम्ही बघितल्या, की ती जी मानसिकता आहे की अरे मग तुझ्या आयुष्याला काही अर्थ नाही, मग हे तिचं घडवलं जाणं आहे का? जन्मजात एखाद्या स्त्रीला असं वाटतं का की आपण आई व्हावं, की तिला सगळ्या समाजाकडून तसं कंपल्शन होतं? हा विचार महत्त्वाचा आहे. आणखी स्त्री घडवली जाते म्हणजे कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तिला घडवतात? की आई होणं नावाची गोष्ट आहे. म्हणजे आणखी काय आहे? घरंदाज असणं, शालीन असणं. स्त्री म्हणजे कशी? घरंदाज असावी, शालीन असावी, त्यागमूर्ती असावी, है ना, देवी असावी. वेगवेगळे जे काही तुमचे हे आहेत, अनंतकाळची काय माता आहे आणि क्षणाची पत्नी वगैरे वगैरे, हे जे काही तिला देव्हाऱ्यात बसवणं आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कोणकोणत्या मुद्द्यांमुळे आकार घेतात? मग याच्या मागे जातव्यवस्था असते का? कास्ट सिस्टीम घडवल्या जाणारी ती घडते कशी आणि ते घडवणारे घटक कोणते? 1011 शब्दांमध्ये ओहापोहा कसला करायचा आहे? की जाती संस्था तिला करते का? मग जातीच्या उतरंडीमध्ये जेव्हा तुम्ही वर जाता है ना, जेव्हा तुम्ही वेन यू गो अपवर्ड्स इन दॅट हायरार्की, त्यावेळेला स्त्रीच्या आयुष्याची कुचंबना वाढत गेलेली दिसते की कमी होत गेलेली दिसते? जसजसं तुम्ही जातीच्या उतरंडीमध्ये खाली येता तसतसं स्त्रीचं स्वातंत्र्य हे वाढत जातं का? लक्षात येतंय? ह्या अशा अनेक गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत की जात नावाची गोष्ट स्त्रीच्या घरंदाजपणाला, की अरे नाही आमच्या समाजातल्या स्त्रिया या घरंदाज असतात बरं का, आम्ही काय त्या समाजातल्या स्त्रिया आहोत का? म्हणजे स्त्रीत्व कसं घडतं? स्त्रीत्व कसं घडतं? मग ते जन्मजात असतं की घडवलं जातं? मग जातसंस्था तिला घडवते का? पुरुष सत्ताक म्हणजे पेट्रियार्की जी आहे ती तिला घडवते का? की आमच्या स्त्रिया घराबाहेर पडत नाहीत है ना, त्या पडद्यामागे राहतात, त्या ज्या आहेत त्या अशा कोणालाही काही कणभरही स्वतःचं अंग दिसू देत नाहीत. मग पेट्रियार्की आहे का? किंवा स्त्रीचं चारित्र्य हे काचेचं भांडं असणं, म्हणजे जो शब्द आहे काचेचं भांडं आहे, त्याला तडा गेला की गेला, बरोबर आहे की नाही? मग चारित्र्य नावाची गोष्ट पण पुन्हा पुरुष सत्ता जी आहे ती कंट्रोल करते का? है ना, रेप सारख्या काही गोष्टी आहेत, बलात्कारासारख्या काही गोष्टी आहेत, सेक्शुअल हॅरॅसमेंट सारख्या काही गोष्टी आहेत. मग या हॅरॅसमेंट ज्या काही आहेत ह्यातनं स्त्रीचं जे चारित्र्य आहे ते जे काही आहे ते जातंय. मग हे चारित्र्य जाणं ज्याला आपण म्हणतो ते पुरुष सत्तेतनं घडवलं जातं का? की चारित्र्य नावाची? मग याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ज्या स्त्रीवादी अभ्यासिका आहेत, मग कोणी निवेदिता मेनन असतील किंवा इतर कोणी असतील, ह्या आठवत आहेत का? त्यांचं त्याबाबतचं इंटरप्रिटेशन आठवत आहे का?
इस्मत चुगताई सारखी लेखिका आहे, तिचं कोटेशन देता येतंय का? अमृता प्रीतम सारखी एवढी मोठी लेखिका आहे, ज्ञानपीठ मिळालेलं आहे, त्यांचं काही कोटेशन आपल्याला म्हणजे रसिदी तिकट नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे, ते देता येतंय का? आई असणं, काचेचं भांडं असणं, घरंदाज असणं, शालीन असणं, देवी असणं, त्यागमूर्ती असणं, तिचं जे स्त्रीत्व आहे, किंवा सविता सिंह नावाच्या खूप मोठ्या पॉलिटिकल सायन्सच्या अभ्यासिका पण आहेत, मला वाटतं त्या आपल्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत पॉलिटिकल सायन्सच्या. तर त्यांच्या कविता ज्या आहेत की त्या आधुनिक समाजामध्ये स्त्रीत्व कसं घडवलं जातं. म्हणजे आता कॅपिटलिझम नावाची गोष्ट आहे, भांडवलशाही नावाची गोष्ट जेव्हा येते तेव्हा ती स्त्रीत्व घडवायला जाते का? भांडवलशाही कसं स्त्रीत्व घडवते की आता भांडवलशाहीने स्त्रीचं एक नवीन रूप दिलंय, मुक्त स्त्री, स्वतंत्र स्त्री, इंडिपेंडंट स्त्री, घराबाहेर पडणारी स्त्री, मॉडर्न कपडे घालणारी स्त्री. मग ही पण खरी स्त्री आहे का भांडवलशाहीने घडवलेली स्त्री आहे? सिगरेट फुंकणारी स्त्री. मग तुम्ही वाचलं असेल की कसं 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये की टोबॅको विकणाऱ्या कंपन्यांना स्वतःचे स्टॉक वाढवायचे आहे, स्वतःचं मार्केट वाढवायचं आहे. मग कसं टोबॅकोचा खप वाढेल, तर स्त्रीच्या स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणजे सिगरेट स्मोकिंग. मग खरंच तिला स्मोक करावं वाटणं म्हणजे आधुनिकतेचं प्रतीक आहे का ते कॅपिटलिझमनी दिलंय, की पुरुषांप्रमाणे तिलाही स्मोकिंग करावं असं वाटणं हे नॅचरल आहे? अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह आहे. किंवा स्वतंत्र किंवा कमवती स्त्री असणं हे आता नवीन IT सेक्टरला, भांडवली सेक्टरला गरजेचं वाटतंय. मग याच्यामधून काय की तू घराबाहेर पड. मग सविता सिंह नावाच्या कवयित्री हेच लिहितात की आता तिचं दुहेरी शोषण चाललंय. पूर्वी पॅट्रियार्की तिला घरात बसवून तिला जे काय आहे चूल मूल आणि हे सगळं करायला, रांधा वाढा उष्टी काढा एवढं करायला लावायची. आता भांडवलशाहीमुळं काय करते की आमची सून घराबाहेर पण जाते आणि घरचं पण सगळं बघते, तिला छान बॅलन्स साधता येतो. ह्याच्यामध्ये तिचं मरण करणं ही पण पेट्रियार्की आणि भांडवलशाही यांनी मिळून घडवलेली स्त्री आहे का? आणि पुन्हा मग त्याच स्त्रियांना त्याच्यामध्ये आपण आधुनिक आहोत असा आभास करायला मिळणं की अरे मी बाहेर पण जाते, घरचं पण बघते, मुलांचा पण अभ्यास घेते, ह्यांचा पण स्वयंपाक करते, सासूबाईंना चहा पण करून देते, सासऱ्यांचं पण सगळं करते, आणि वरून काय की नवऱ्याच्या हाताखाली पण राहते. सो ते जे डॉमिनेशन आहे, कोण गोष्टी ज्या आहेत, कोण प्लेयर्स आहेत, म्हणजे जातव्यवस्था आहे, पुरुषसत्ता आहे, भांडवलशाही व्यवस्था आहे, वर्ग व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे. आणि हे सगळं तुम्ही इंग्लिशमध्ये पण लिहू शकता की कास्ट सिस्टीम आहे, कॅपिटलिझम आहे, पेट्रियार्की आहे. या सगळ्या बाबी ज्या आहेत या स्त्रीत्वाला घडवतात. सोशिकपणा, त्यागमूर्ती म्हणजे हे फॅमिली सिस्टीम, कुटुंब संस्था नावाची गोष्ट स्त्रीला काय म्हणते की तुम्ही त्यागमूर्ती आहात, की तू त्याग करते. म्हणजे भारतातले अनेक संसार हे स्त्रीच्या सहनशीलतेवर चालू आहेत. ज्या दिवशी ती म्हणते की अरे मला हे सहन होत नाही, तर ते फुटायला लागलेत. ज्या पद्धतीने घटस्फोटांचं प्रमाण जे वाढते त्याचं कारण काय आहे की तिला बाहेर पडायचं आहे, लक्षात येते. मग ह्या सगळ्यांचा विचार आपल्या लेखनामध्ये होतो का? म्हणजे आपलं लेखन 2026 मधलं आहे का? आणि मग आता पुढे एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो. एक 100-150 शब्दांचा परिच्छेद आपण हाही करू शकतो की LGBTQ, की मी पुरुष म्हणून जन्माला येतोय पण मला असं वाटतं की माझं जेंडर स्त्रीचं आहे आणि म्हणून मी ट्रान्सजेंडर किंवा ट्रान्स वुमन होतोय, पारलैंगिक व्यक्ती ज्यांना आपण म्हणतो, किंवा मी स्त्रीच्या शरीरामध्ये जन्म घेतोय आणि मला असं वाटतं की मी पुरुष आहे आणि म्हणून मी सर्जरी करून जे आहे ट्रान्सजेंडर किंवा ट्रान्समॅन जो आहे तो होतोय. मग वेगवेगळ्या संकल्पना आहे की सिस मॅन असणं, ट्रान्समॅन असणं आणि ट्रान्स वुमन असणं. आणि ह्याच्यामध्ये मग आता ती जन्मत नाही, ती घडवली जाते. हे वाक्य कुठं बसतं हे लिहिणं आणि मग सरते शेवटी कुठेतरी त्या यायला येणं, तिला माणूसपणापर्यंत आणणं, तिला ह्युमन म्हणून कन्सिडर करणं की या संबंध व्यवस्थेनं तिचं माणूसपणच नाकारलेलं आहे. भांडवलशाहीच्या आणि या सगळ्या सत्योत्तर काळामध्ये तिचं आणखी व्यक्तिमत्व हे श्रिंक होत चाललेलं आहे आणि याचा सगळा परिणाम तिच्या याच्यावर होतोय. हे काहीतरी सिमॉन द बहुवाच्या त्या वाक्याला जोडून आपण त्याचा शेवट करणं आणि कुठेतरी आशेचा किरण म्हणून काहीतरी तिला कसं मोकळं केलं पाहिजे, ती जबाबदारी कोणाची आहे, पुरुषाची ते भूमिका काय आहे, ट्रान्सची भूमिका काय आहे, ह्यानी एंड करणं. आणि हे त्या 1.5 तासामध्ये लिहिणं, त्याचं ब्रेनस्टॉर्मिंग करणं, 10 मिनिटामध्ये त्याच्यावर विचार करणं, त्याचे मुद्दे काढणं, ते मांडणं आणि ते कोणाकडून तरी तपासून घेणं. निबंध हा फार महत्त्वाचा घटक आहे. GS 1, 2, 3, 4 मध्ये 1चा अभ्यास करायला मॉडर्न करायचं, कल्चर करायचं, वर्ल्ड करायचं, भूगोल करायचं, सोशल इश्यूज करायचे, 2 मध्ये पॉलिटी करायचं, गव्हर्नन्स करायचं, इतर IRचे मुद्दे करायचे, 3 मध्ये इकॉनॉमी, टेक्नॉलॉजी, डिझास्टर, 4 मध्ये एथिक्स आहे, केस स्टडी आहे. तिथे 250 मार्कांच्या पेपरसाठी आपण एवढा विचार करतो आणि इथे 250चा जो काही निबंध आहे, जिथं चांगला स्कोर आपला जाऊ शकतो, उत्तम मार्क्स आपल्याला मिळू शकतात, तिथे आपण हे चला लिहून टाकू असं करतो.
निबंधाला तेवढंच वेटेज दिलं पाहिजे, कारण तो पेपरही 250चाच आहे. जे काही 1250चं कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये तो येतो. आणि त्यामुळं आठवड्याला 1 किंवा आठवड्याला 2ही ते लिहिले तरी काही वाईट नाही. पण ते लिहिले पाहिजेत, तपासून घेतले पाहिजेत, बोललं पाहिजे, म्हणजे मला अंदाज येईल की तुम्हाला काय हवं आहे. विद्यार्थ्यांमध्ये फरक असतो. प्रत्येकाची वाचन कक्षा वेगळी असते, त्याच्या सीमा वेगळ्या असतात. कोणाचं इंग्रजी वाचन चांगलं आहे इंग्रजी लिहिणाऱ्यांचं, तर त्यांना त्या प्रकारचं काही साहित्य मी सजेस्ट करेन. त्यांच्याशी बोलून त्यांच्या लिंग्विस्टिक स्किल्सविषयी त्यांच्याशी बोलेन, भाषिक कौशल्य काय आहेत त्याच्याविषयी बोलेन. अनेकांना भाषाच वापरता येत नाही आहे. मराठी लिहिणाऱ्यांना मराठी नीट लिहिता येत नाही, इंग्रजी लिहिणाऱ्यांच्या स्पेलिंग्ज एरर आहेत, ग्रामॅटिकल एरर्स आहेत, त्यांना वाक्यरचना व्यवस्थित करता येत नाही आहे. तर ते त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत मला आठवत नाहीत. तर हात मोकळा व्हायला पाहिजे, आणि हात मोकळा व्हायचा असेल तर लिहायला पाहिजे. आपल्याकडे खूप क्रॅश कोर्स घेता का सर, लेक्चर घेता का सर, ह्याच्यावर खूप आपला एक प्रकारे काय म्हणतो ना भर आहे. महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर खूप आहे. 1 डे सेशन घ्या, 3 डे सेशन घ्या, 4 डे सेशन घ्या. अरे सेशन नाही, लिहा, लिहून कळणार आहे. आपल्याला जर धावण्याची परीक्षा असेल ना तर आपण धावत जातो की नाही. मग धावताना बघतो सर मला दम लागतो, माझा गुडघा दुखतो, इथे मला सोलला काहीतरी आता शूज नवीन पाहिजे, माझ्या पायाचे मसल्स वीक आहेत. हे पळाल्यावर कळेल, हे पळाल्यावर कळेल ना. काहीतरी जेवढ्या मीटरची आपली शर्यत आहे तेवढं हळूहळू चालून बघावं लागेल, तेवढं हळूहळू पळून बघावं लागेल. मग अरे टायमिंग जो आहे तो खूप वाढतोय, वेळ मला कमी केला पाहिजे, रेकॉर्ड इतकं आहे, ते करता करता कळेल ना. प्रोटीन इंटेक कमी आहे, मसलमधली पॉवर कमी आहे, फ्लेक्झिबिलिटी कमी आहे, हे कसं कळेल. नुसतं बसून एका जागेवर कसं पळायचं, असं पळायचं, असा श्वास घ्यायचा, हां दम घाम असा पुसायचा, हे बोलून काय उपयोग आहे. कसं लिहायचं, कशी कार्यशाळा घ्यायची, हे असं करावं ते तसं करावं असं काही नाही. प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये लिहिता लिहिता समजून घ्यायचं असतं. जसं मॉडरेटच्या बाबतीत आपण म्हणतो ना, मॉडर्न इंडियाच्या स्ट्रगलमध्ये मी नेहमी शिकवताना सांगतो, बिपिनचंद्रांनी म्हटले की व्हॉट मॉडरेट्स वेर ट्राईंग टू डू. मावळ नेते काय करत होते, दादाभाई नौरोजी असतील, रानडे असतील, हे सगळे लोक काय करत होते. दे वर ट्राईंग टू अंडरस्टँड कॉलोनियलिझम अँड ॲट द सेम टाईम दे वर ट्राईंग टू फाईट अगेन्स्ट इट. म्हणजे तुमचं वसाहतवादाचं स्वरूप समजावून घेता घेता त्याच्याशी कसा संघर्ष करायचा किंवा कसा डील करायचं, ही दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर होते. तसंच सिव्हिल सर्व्हिसेसच्या ॲस्पिरंटला एकदा सगळं वाचून घेतो, समजून घेतो, मग लिहील असं नसतं. तुम्हाला सायमल्टेनियसली थोडं थोडं लिहायचं आहे आणि ते लिहून तपासून घ्यायचं आहे. AI आणि बरेच लोक मला विचारतात सर ChatGPTवरून मी मुद्दे काढले नाही. तुमचं आता हे जे मी बोललो हे मला सुचलेलं आहे, तुम्हाला कदाचित त्याच्यापेक्षा उत्तम सुचू शकतं, वेगळं सुचू शकतं किंवा कमी सुचू शकतं. मला आठवलं की इस्मत चुगताईविषयी बोलू, मला आठवलं की कविता महाजनांचं काहीतरी कोटेशन टाकू, मला आठवलं की बहिणाबाई चौधरींचं काहीतरी लिहू, मला आठवलं की गौरी देशपांडेंचं लिहू, अमृता प्रीतमचं काय, तुम्हाला वेगळं काहीतरी आठवू शकेल. मला आठवलं की काही 4 ॲक्ट्रेसचं काही याच्यामध्ये आठवलं, मला आठवलं की वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्याकडून येतील, तेव्हा मला त्याच्यावर बोलता येईल की नेमकं म्हणजे टीचरचं एक्सपिरियन्स किंवा टीचरचं त्याच्यातली जे काही आहे स्किल हे कसं वापरून घेता येतं, की तुम्ही कुठल्या लेवलवर आहात. कसा म्हणजे सोशल सायन्सेसमध्ये परिपूर्ण असं काही नसतं, आयडियल आदर्श असं काही नसतं. तुम्हाला जितकं माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही अधिकाधिक चांगलं देण्याचा जो प्रयत्न करतो तो सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा आणि एकंदर सोशल सायन्सेस आणि एकंदरच आयुष्य. परफेक्शन हे मिथ आहे. परफेक्शन नावाची गोष्ट अस्तित्वातच नसते, प्रक्रियाच खरी असते. हे ज्याला कळलं तो सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा पटकन पास होऊ शकतो. जे लोक परफेक्शनच्या मागे धावतात, एक दिवस असा येईल की मी उत्तम निबंध लिहायला लागेल, तो दिवस येत नाही, त्याला 2 दशकं जातील. आपण मेल्यानंतरही तो दिवस येऊ शकत नाही. बिकॉज नथिंग इज देअर लाईक अ परफेक्शन. असं काही नसतंच, आयडियल असं काही नसतं. ती प्रक्रियाच आहे. काहीतरी सुटणार आहे, काहीतरी इनकम्प्लीट राहणार आहे, कुठला तरी व्ह्यू पॉईंट एखादा 2 वाक्यांमध्ये चुकीचा जाणार आहे. तुम्ही चुका करायला घाबरता म्हणून तुम्ही लिहित नाही आणि त्यामुळं तुम्ही कधीही ते त्या करेक्शनकडे जाऊ शकत नाही, सक्सेसकडे जाऊ शकत नाही, कारण चुका होणारच आहेत. त्या होऊन सुधारवण्याचा जो सगळा प्रोग्राम आहे म्हणजे हा एसे रायटिंग प्रोग्राम आहे. असंच आपण पुढच्या एसेच्या याच्यावर बोलू. 1 to 1 पण मी खूप बोलेन. 1 to 1 समजा आता हे मी जेनेरिक बोललो तुमच्यासाठी, पण 1 to 1 मी बोलेन की बाबा ह्या निबंधामध्ये मला काय अपेक्षित आहे. मोर इन्फॉर्मेशन आणि लेस विजडम. म्हणजे मला काय अपेक्षित आहे, काय म्हणायचं आहे. मग हे फक्त इन्स्टा रील्स, यूट्यूब, माहितीचा स्फोट याच्यापुरतंच मर्यादित आहे का. हे खूप पूर्वी म्हणजे अगदी ग्रीक तत्ववेत्यांनी वगैरे पण म्हटलेलं आहे
की ज्याच्या घरामध्ये खूप जास्त पुस्तकं आहेत त्याला ज्ञान मिळू शकत नाही. म्हणजे अगदी तुम्हाला हे अरिस्टॉटल प्लेटोपर्यंत पण नेता येतं. त्यांचे पण काही असे कोटेशन्स आहेत की ज्याच्या घरात अशी खूप पुस्तकं असतात ना त्याला त्या विषयातलं फार कळत नाही. ह्याला कॉमन सेन्सनी कसं बघायचं, याचा अर्थ काय, अरे म्हणजे मग माहितीचा विस्फोट फक्त आत्ताच झालाय का, असं नाही आहे. ह्या विषयातनं नेमकं काय अपेक्षित आहे आणि ते मी माझ्या काळाच्या सुसंगत कसं बोलू शकतो हे आपण समजून घेणार आहोत. सो आज आपला हा प्रोग्राम सुरू झालेला आहे. तर तो तुम्ही सिरियसली आणि सिन्सिअरली करावा. नुसतंच परिघावरून हे बघू ते बघू असं न करता इथे येऊन, माझी खरी इच्छा ही आहे की तुम्ही ऑनलाईन लिहिता तो प्रश्न क्लासच्या बिझनेसचा आहे, त्यांनी फरक पडत नाही. मला ऑफलाईनमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे की तुम्ही इथे या. म्हणजे तिथे येणं, अर्धा तास स्वतःच्या घरातून आधी निघणं, इथे बसणं, त्या वातावरणामध्ये अनकम्फर्टेबल होणं. ऑनलाईननी काय केलं, तुम्हाला कम्फर्टेबल केलं आहे. यू आर नॉट वॉकिंग ऑन द एज. ऑनलाईन काय करतं, रिलॅक्स झोनमध्ये तुम्हाला सगळं काम करायला देतं. ऑफलाईनमध्ये तुम्ही थोडेसे अनकम्फर्टेबल होता. आणि ऑनलाईन काय करतं की ते तुम्हाला कम्फर्ट चूज करण्याकडे नेतं, एफर्टपासून लांब नेतं. ऑफलाईनमध्ये ते होत नाही. ऑफलाईनमध्ये तुम्हाला तो थोडासा डिस्कम्फर्ट जो होतो तोच तुम्हाला सक्सेसकडे नेणार असतो. की गुरुवारी 11 वाजता काही करून आय हॅव टू शो अप अँड आय हॅव टू गो देअर अँड राईट 1 or 2 एसेस एव्हरी वीक. आणि तिथे मी इथे स्वतः असणार आहे दुपारी 11 ते 4, 4:30, 5 पर्यंत दर गुरुवारी. रोज माझे लेक्चर्स आहेतच. म्हणजे उद्यापासून आपली मराठी वाङ्मयाची बॅच सुरू होते ऑफलाईन 9 ते 11. दर गुरुवारी एसे आणि GS2 सुरू होईल नेक्स्ट वीकपासून. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सिन्सिअरली याचा विचार करा आणि एसे लिहा. ज्यांनी लिहिला नसेल त्यांनी पहिलाही एसे लिहा आणि आजचा दुसराही एसे लिहा. जे लोक याला प्रवेश घेतील त्यांचे एसे आणि त्यांच्याविषयी आपण सगळं बोलणार आहोत. प्रत्येक गुरुवारी भेटत राहूया. धन्यवाद.